शेतकऱ्यांचे नवीन वर्ष 4 पटीने गोड होणार। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सकाळीच नवीन 4 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे आता 1 जानेवारीला राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनांचे लाभार्थी असतील, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच या 4 योजनांचे पैसे वितरित करण्यास अतिशय वेगाने सुरुवात झाली आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष आता 4 पटीने गोड होणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे हे नवीन वर्ष जास्तीत जास्त गोड व्हावे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या 4 योजनांचे पैसे वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विमा लाभार्थी असतील, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच नुकसान भरपाईच्या अटीत बसत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची खूप दिवसांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। कारण कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवर चाललेला होता आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता, पीएमचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता आणि पीक विम्याचा प्रश्न मागच्या 3 वर्षापासून लांबणीवरच चाललेला होता। परंतु एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष आता 100% गोड होतच आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि जमा होणार नाहीत? कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे? पीएमचा 22वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तसेच नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे? पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत? तसेच अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे? तर याची सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत रहा। आता पहा शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो वितरित होत आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष गोड होणार आहे, कारण आज सकाळी पेपरला बातमी आली होती की नवीन वर्षाला शेतकऱ्यांना सरकार खुश करणार आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या, तर त्या बैठका आता संपलेल्या आहेत। एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष 4 पद्धतीने गोड होत आहे। बघा, 4 पद्धती म्हणजेच पहिली पद्धत नमोचा 8वा हप्ता व पीएमचा 22वा हप्ता, दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे पैसे, तसेच तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना आणि चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांची अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना। याचबरोबर जे शेतकरी राशन कार्ड धारक असतील तर त्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांनो, 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत। तर या 4 योजनांचे एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत? कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे? कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत? उद्या आणि परवा दिवशी कुठे कुठे आणि कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहेत? तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी काढलेल्या पत्रिकेच्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 22वा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच राज्य सरकारने सरसकट शब्द काढून टाकला आहे। त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता वितरित होणार आहे, पीएमचा 22वा हप्ता वितरित होईल, पीक विम्याचे पैसे वितरित होतील, मात्र पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, एकंदरीतच सरसकट शब्द काढून टाकलेला आहे। जर तुम्ही सरसकट शब्द ठेवला तर सरसकट सर्वांना याचा लाभ हा द्यावा लागतो, त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द ठेवलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पाहणे काळजीपूर्वक आहे, कारण आतापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले आहेत। या बदलामध्ये जे नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच बदलानुसार जे नियम लावण्यात आले आहेत, तर त्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल, पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एकत्रितपणे या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे। जर तुम्ही फक्त नमोचे आणि पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे भेटतील। जर तुम्ही नमो आणि पीएम सोबत पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे भेटणार आहेत आणि जर तुम्ही नमो, पीएम, पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुमचे नवीन वर्ष 100% गोड होणार आहे।
शेतकरी बांधवांनो, हा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता. कारण सरकारने हा निर्णय मागच्या काही महिन्यांपूर्वी घेतला असता तर राज्यांमध्ये जे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचं प्रमाण आहे तर ते कमी बघायला मिळाले असते. कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवर गेलेला होता, पण आता कर्जमाफीवरती मोठा निर्णय झाला आहे. त्याचसोबत PM किसानचा 22वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता, पीक विम्याचे पैसे हे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, बघा, नमोचा 8वा हप्ता, PMचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे हे आज वितरित होत आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, आज कर्जमाफी होत नाही. फक्त कर्जमाफीविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. आणि कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत ते आपण लगेच पाहून घेणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती पाहून घेऊयात. एक एक करत आपण सर्व पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना माहिती समजेल. शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता, PMचा 22वा हप्ता, त्याचसोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये वितरित होत आहेत ते आपण पाहून घेऊयात. त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल, तारीख काय जाहीर करण्यात आलेली आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल, अशा पद्धतीने माहिती नक्कीच देणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, PMचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे देखील वितरित होत आहेत. त्यानंतर बीड जिल्हा, बघा बीड जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. त्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्याचसोबत जालना, जळगाव, नंदुरबार असेल आणि नाशिक असेल, नागपूर असेल, अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे, नमोचा 8वा हप्ता तसेच PMचा 22वा हप्ता याचे पैसे वितरित होत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, ही तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता आला होता, PMचा 20वा हप्ता आलेला होता आणि पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आलेले होते. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता, PMचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत. अशा पद्धतीची शक्यता आज शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्ष शेतकरी बांधवांचे गोड होणार आहे. तर हे नवीन वर्ष कशा पद्धतीने गोड होणार आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट नेत्यांकडून देण्यात आली आहे. परंतु ही कर्जमाफी गरीब शेतकरी बांधवांची होईल, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल, ज्यांचे उत्पन्न कमी असेल, जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, ज्यांच्याकडे शेत जमीन कमी असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांची नवीन वर्षात कर्जमाफी होऊ शकते अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.